नमस्कार मित्रांनो, आपले स्वागत आहे पंचमुखी या चॅनलवरती. आज आपण तुम्हाला दाखवते आमच्या घरासमोर बंधारा आहे. त्याला खूप असं पाणी आहे बघा. इथे बोरीचं झाड आहे मोठं बघा, पाणी दिसतंय. ह्याच्यात पावसाळ्यातच पाणी असतं, हिवाळ्यात आणि पावसाळ्यात, उन्हाळ्यात नसतं. हे बघा, असं बंधारा आहे. आता थोडं पाणी कमी झालंय, पाऊस जास्त आला की मग भरपूर पाणी होतं. आणि याच्यामध्ये साप, मासे, बेडकं भरपूर राहतात त्याच्यामध्ये. रात्रीची वेळेस भरपूर बेडकांचा आवाज येतो. चला तर आपण आज वावरात लावणार आहोत गवारचं, भेंडीचं आणि धान्य, कोथिंबीर लावणार आहोत. तर दाखवते मी तुम्हाला बी कसं आहे. हे आमचं शेत आहे, ह्याच्यामध्ये मका लावलेली आहे. ही बघा, एवढी आहे मका. पाऊस नसल्यामुळे थोडीशी छोटी राहिली ती. आता पाऊस झाला आहे कालपासून. चला मी तुम्हाला बी दाखवते. हे बघा, असं हे धनाचं बी आहे, कोथिंबीरचं बी आहे. धन आहे. आणि हे गवारचं बी आहे, हे गवारचं बी, हे भेंडीचं बी आणि हे गिलक्याचं बी. तर हे आपण आता वावरात लावणार आहे. चला मी दाखवते कसं लावायचं ते. हे बघा, आता असं खड्डं करायचं आणि एक नाही तर दोन, शक्यतो दोनच टाकायच्या, म्हणजे एक उतरली नाही तरी दुसरी उभी येते. असं गवारचं बी लावायचं. हे आम्ही गोदावरती लावतोय. या गोदावरती आम्ही वाल लावलाय. काल व्हिडिओ बनवायचा होता, पण कॅमेरा धरायला कोणी नसल्यामुळं आम्हाला व्हिडिओ नाही बनवता आला. उगल्यावरती दाखवतो आम्ही तुम्हाला कसं उगला. आपण गोराण्याचं बी लावलं. आता मी तुम्हाला धन कसे लावते ते दाखवते. हे बघा, हे धनाचं बी. हे बघा, असं लावायचं, खड्डं करायचं, त्याला 4-5 सब्या टाकायच्या. पाऊस झालेला आहे आमच्याकडे काल भरपूर असा. हे बघा, असं वालाचं बी असतं, कधी मातीने टाकली वाल उगला का मग मी तुम्हाला व्हिडिओ दाखवून परत करू. तर अशा पद्धतीने धन लावायचे. इथं आम्ही बाजरी आणि मूग टाकलेला आहे. बाजरीचं झाड दाखवते मी. हे बघा, हे मुंगाचं झाड आहे, हे मुंगाचं झाड आहे आणि हे बाजरीचं झाड आहे. छोटे छोटे हे छोटे छोटे बाजरीचे झाड आहे. तर मी तुम्हाला धन, गवार, भेंडी उतारली का मग दाखवेल मी व्हिडिओ बनवून. त्यांना 7-8 दिवस लागतील बा उगायला, दाखवेल मी तुम्हाला बनवून. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. आणि हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा कमेंट करून. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.